नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, येत्या 20 मार्चला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येत आहे. हा दिवस म्हणजे फक्त सण नाही, तर आपल्यासाठी पुन्हा एकदा सेवा करण्याची, साधना करण्याची, उपासना करण्याची संधी आहे आणि स्वामींशी जवळीक वाढवण्याची मोठी संधी आहे. आपण सगळेच आयुष्यामध्ये खूप व्यस्त असतो. घर, नोकरी, मुलं, जबाबदाऱ्या, काळजी, चिंता या सगळ्यांमध्ये अनेकदा देवाची सेवा ही राहूनच जाते. आपण मनामध्ये ठरवतो, आता रोज नामस्मरण करायचं, आता पारायण करायचं, आता मन शांत ठेवायचं. पण 2-4 दिवसामध्ये सगळं विस्कटून जातं. कधी वेळ नसतो, तर कधी तब्येत साथ देत नाही, तर कधी घरामध्ये काही ना काही घडतच असतं आणि मग आपल्यालाच वाईट वाटतं की आपण ठरवलं होतं पण केलं नाही. पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, स्वामी समर्थ आपल्यावर रागवत नाहीत, तर उलट तेच आपल्याला पुन्हा एक संधी देतात. काही विशिष्ट दिवस असे असतात की ज्या दिवशी सेवा केली तर आपल्या मनाला वेगळीच ताकद मिळते. प्रगट दिन स्वामी समर्थांचा हा एक असाच दिवस आहे. या दिवशी आपण जर मनापासून काही केलं तर त्याचा परिणाम हा जास्त काळ टिकून जातो. म्हणूनच अनेकांच्या मनामध्ये विचार येतो, या निमित्ताने का होईना आपण पारायण करावं का? तर विशेषतः श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण. हा ग्रंथ खूप पवित्र मानला जातो. यामध्ये दत्तावताराची महिमा, भक्तांच्या कथा, संकटातून बाहेर काढणाऱ्या अनुभवांच्या गोष्टी. पण मी तुम्हाला असं सांगणार नाही की हा ग्रंथ वाचलात की लगेच चमत्कार होतो. तसं नसतं. खरं काय होतं माहिती आहे का? तर 7 दिवस आपण जो नियम पाळतो, 7 दिवस आपण स्वतःवर नियंत्रण ठेवतो, 7 दिवस आपण मनाला सांगतो, आता शांत बसायचं, नाम घ्यायचं, वाईट विचार करायचे नाहीत. हे 7 दिवस म्हणजे आपल्या मनासाठी जणू औषधच असतं. जसं शरीर आजारी पडलं की औषध घेतो, तसंच मन थकलेलं असलं, ताण असलेला, चिंता असली की आपण पारायण ही मनासाठीच विश्रांती असते. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये रोज काही ना काही चालूच असतं. कधी पैशाची चिंता, तर कधी मुलांची काळजी, तर कधी घरामध्ये वाद, कधी तब्येतीचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न. या सगळ्यांमध्ये मन खूप थकून जातं आणि थकलं की चिडचिड वाढते, नकारात्मक विचार वाढतात. अशा वेळी 7 दिवस आपण स्वामींच्या चरणी बसलोत किंवा नामस्मरण केलं, ग्रंथ वाचला, पारायण केलं, नियम पाळले, तर आपल्या मनाला एक वेगळीच शांतता मिळते. 20 मार्च हा दिवस म्हणजे नवीन सुरुवातीची संधी आहे. त्याच्या आधीच नवीन हिंदू वर्ष सुरू होतं, म्हणजेच एक नवीन वर्ष, नवीन अध्याय. अशा वेळी आपण जर पारायणाचा संकल्प केला तर आपल्याला आतून वाटतं आपण वर्षाची सुरुवात ही चांगल्या गोष्टीने केली. ही भावना ही खूप महत्त्वाची ठरते. मंडळी, काही जण म्हणतात आमच्याकडून नियम पाळले जाणार नाहीत किंवा आम्हाला वेळ मिळणार नाही. पण मी असं म्हणेन, जर मनामध्ये इच्छा असेल तर मार्ग हा नक्कीच सापडतो. पारायण म्हणजे केवळ मोठी पूजा नाही, तर तो आपला आणि स्वामी महाराजांचा संवाद आहे. रोज थोडा वेळ काढून आपण त्यांच्यासमोर बसायचं, ग्रंथ वाचायचं आणि मनामधलं आपल्या सगळं सांगायचं. मंडळी, आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. जर तुमच्या मनामध्ये अचानक पारायण करण्याची इच्छा आली असेल, तर ही उगाच येत नाही. काहीतरी आतून आवाज येतो, आता कर. हा आवाज दुर्लक्षित करू नका, कारण अनेकदा आपण खूप विचार करतो पण कृती करत नाही आणि मग पूर्ण वर्षभर निघून जातं. पारायण हा प्रगट दिनालाच संपलं पाहिजे असं काही बंधन नाही. आधी सुरू करून आधी संपवलं तरी चालेल. पण महत्त्वाचं काय, तुमचा भाव. स्वामींनी तुमची तारीख महत्त्वाची नाही, त्यांना तुमचं मन महत्त्वाचं आहे. तुम्ही मनापासून केलं तर ते स्वीकारतात. मंडळी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, तर तो एक संकल्प असतो. त्या 7 दिवसामध्ये आपण स्वतःला शिस्त लावतो, आपला आहार साधा ठेवतो, लोकांशी वाईट बोलणं टाळतो, शक्य तितकं सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वामी समर्थ महाराजांचं जास्तीत जास्त नामस्मरण करतो. आणि हे सगळं करताना आपल्याला जाणवतं की आपण थोडे शांत झालो आहोत. मंडळी, मी इथे माझा स्वतःचा अनुभव सांगते. जेव्हा जेव्हा मी नियम पाळून हे पारायण केलं गुरुचरित्राचं, तेव्हा समस्या लगेच नाहीशा झाल्या नाहीत, पण त्या पेलण्याची ताकद आपल्याला आपल्याला मिळते. आणि असंच माझ्यासोबत काहीतरी झालेलं. माझ्याही आयुष्यामध्ये आर्थिक आणि शारीरिक अशा दोन्हीही अडचणी एकाच वेळी उद्भवल्या. त्यावेळेस मी असंच 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण केलं. पण काहीच दिवसामध्ये मला मार्ग मिळाला आणि माझे शारीरिक आरोग्यसुद्धा उत्तम झालं.
म्हणूनच या प्रकट दिनाच्या निमित्ताने जर तुमच्या मनामध्ये थोडीशीही इच्छा असेल तर ती पुढे ढकलू नका. पुढच्या वेळी करू असं म्हणत राहिलो तर ती वेळ कधीच येत नाही. आत्ताची वेळच योग्य आहे. मंडळी, आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, पारायण करायचं तर आहे, पण मग ते पारायण नेमकं कसं सुरू करायचं आणि पारायण कसं करायचं, काय करायचं? तर सर्वात आधी एक गोष्ट मनामध्ये ठेवा, भीती बाळगायची नाही. चुकलं तर काय, नियम पाळले गेले नाही तर काय, अशा विचाराने सुरुवातच करू नका. श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असला की स्वामी समर्थ स्वतः आपल्याला मार्ग काढून देतात. सर्वप्रथम पारायणासाठी तुम्हाला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ लागणार आहे. शक्य असेल तर गुरुचरित्राची छापील पोथी घ्या. जर आधीपासूनच घरामध्ये असेल तर उत्तमच, पण नसल्यास जवळच्या आध्यात्मिक पुस्तकाच्या दुकानातून किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये देखील आपल्याला मिळते. पोथी ही व्यवस्थित, स्वच्छ आणि पूर्ण असावी, कारण एकदा जर 7 दिवसाचं पारायण सुरू केलं तर ते मध्येच सोडता येत नाही. आता जागेचं महत्त्व समजून घ्या. तुम्ही पारायण करताना घरामध्ये जिथे तुम्हाला 7 दिवस शांतपणे बसता येईल अशी जागा ठरवून घ्या. ती जागा स्वच्छ असावी. शक्यतो देवासमोर किंवा देवघरासमोर किंवा देवाजवळ जर असली तर ती जागा अतिउत्तम. पण जर जागा कमी असेल तर घरातला एखादा कोपरा निवडा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा जिथे पोथी ठेवली तिथेच ती पोथी 7 दिवस ठेवायची आहे. मध्येच जागा बदलायची नाही. त्यामुळे जागा ही विचारपूर्वकच निवडा. मंडळी, पारायण सुरू करण्याच्या 1 दिवस आधी तुम्ही जवळच्याच मठामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये जाऊ शकत असाल तर जरूर जा. तिथे नमस्कार करा आणि महाराजांना नारळ आणि खडीसाखर अर्पण करा आणि मनामध्ये स्पष्ट सांगा की स्वामी महाराज, उद्यापासून मी 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण सुरू करत आहे. कृपया ते पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. एवढी साधी प्रार्थना जरी महाराजांना केली तरी महाराज आपल्याला कुठेही अडथळे येऊ देत नाहीत. जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरी देवासमोर उभं राहूनही संकल्प करू शकता. महत्त्वाचं म्हणजे काय तर मनापासून बोलणं. पारायण सुरू करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये, म्हणजेच साधारण सकाळी 3 ते 5 या वेळामध्ये. पण जर ते तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी 7-8 पर्यंतही चालेल. फक्त दुपारी 4 नंतर वाचन करू नये किंवा दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये पारायण टाळायचं. दुपारची 12 ते 12:30ची ही वेळ महाराजांची भिक्षेची असते. मंडळी, सुरुवातीच्या दिवशी पोथी ठेवायच्या ठिकाणी स्वच्छ कपडा अंथरावा. त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवावी आणि बाजूला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. जर शक्य असेल तर फुलंसुद्धा अर्पण करू शकता. मंडळी, वाचन सुरू करण्यापूर्वी हात जोडून शांतपणे संकल्प करा. मोठ्याने बोललात तरी चालेल, पण मनामध्ये म्हटलं तर उत्तम. मी आजपासून महाराज 7 दिवसाचं पारायण सुरू करते आहे. हे 7 दिवस माझ्याकडून नियमाने आणि श्रद्धेने पारायण पूर्ण करून घ्या. मंडळी, पहिल्या दिवशी वेळेचं फार बंधन ठेवू नका, पण शक्यतो दुपारी किंवा 4 नंतर वाचन टाळा. 4 पूर्वीच तुमचं वाचन पूर्ण करून घ्या. दुसऱ्या दिवसापासून मात्र एकच वेळ ठरवा आणि त्याच वेळी रोज बसण्याचा प्रयत्न करा आणि रोज वेळ बदलू नका. यामुळे मन शिस्तीत राहत नाही. मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट, पोथी हातात घेऊन मांडीवर ठेवून वाचू नका. ती समोर पाटावर किंवा चौरंगावर किंवा टेबलवर ठेवूनच वाचा आणि पोथी वाचन झाल्यानंतर उघडी ठेवू नका. ती स्वच्छ कपड्याने झाकून ठेवा. मंडळी, दररोज पोथी वाचण्याआधी आणि वाचनानंतर छोटी आरती करा. सकाळ संध्याकाळ दिवा लावणं शक्य असेल तर उत्तम. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही जे स्वतः खात आहात तेच साधं अन्न स्वामी समर्थ महाराजांना दाखवा. आता 7 दिवसामध्ये काही नियम पाळायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे घरामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद करा. अंडी, मासे, मटण, चिकन काहीही नाही. शक्यतो कांदा, लसूण टाळा. साधं आणि सात्विक जेवण करा. मंडळी, गुरुचरित्राच्या पोथीमध्ये काही धान्याबद्दल नियम सांगितले आहेत. 7 दिवस एकच धान्य निवडा. म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती निवडली किंवा पोळी निवडली तर 7 दिवस फक्त चपाती किंवा पोळी तेच खायचं. भाकरी किंवा भात नाही खायचा. जर तुम्ही भात निवडला तर 7ही दिवस फक्त भातच खायचा. त्यामध्ये कुठेही बदल करायचा नाही. त्यामुळे तुम्ही जे पहिल्या दिवशी खातात ते तुम्ही 7 दिवस पुढे खाऊ शकता का या गोष्टीचा विचार करूनच धान्य निवडा. मंडळी,
त्यानंतर गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये गादीवर झोपायचं नाही, खाली चटईवर झोपावं. शक्य तितकं साधेपणा पाळावा. वाईट बोलणं, वाद घालणं, राग करणं टाळावं. जास्तीत जास्त नामस्मरण करावं. जर महिलांमध्ये मासिक धर्म आला तर पारायण अर्धवट सोडू नका. घरातल्या त्या इतर व्यक्तीकडून वाचन पूर्ण करून घ्या आणि 7 दिवस पूर्ण झालंच पाहिजे आणि त्याचं उद्यापन पण झालं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा नियम मंडळी, 7 दिवस शक्यतो गावाबाहेर मुक्कामाला जाऊ नका. जर कामानिमित्त बाहेर जावं लागलं तर सकाळी वाचन करून संध्याकाळी परत या. मंडळी, हे सगळं ऐकायला कदाचित जास्त वाटत असेल किंवा टेन्शन येत असेल, पण प्रत्यक्षात सुरुवात केली की ह्या सगळ्या गोष्टी सोपं वाटतं. कारण त्या 7 दिवसामध्ये मन एक वेगळ्याच भावनेमध्ये असतं आणि घरातही वातावरण बदलतं आणि शांतता वाढते. मंडळी, आपण आता पारायणाची तयारी कशी करायची आणि सुरुवात कशी करायची ह्या गोष्टी बघितल्या, पण खरी परीक्षा सुरू होते ती या 7 दिवसामध्ये. कारण पहिल्या दिवशी उत्साह असतो, भावना असते, पण दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून मनाची चंचलता सुरू होते. म्हणूनच आपण पाहणार आहोत की शांतपणे कसं पारायण करायचं, 7 दिवस कसं वागायचं, कसा विचार करायचा आणि कशाची काळजी घ्यायची. सर्वात आधी गोष्ट एक लक्षात ठेवा, पारायण म्हणजे फक्त ग्रंथ वाचन नाही, तो आपल्या मनाचा बदल आहे. या 7 दिवसात आपण स्वतःवर लक्ष ठेवतो. आपण काय बोलतो, कसं खातो, काय खातो, कसा विचार करतो, याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो. मंडळी, जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचायला बसता तेव्हा घाई करू नका. लवकर संपवूया या विचाराने पारायण कधीच वाचू नका. प्रत्येक अध्याय शांतपणे जिथे समजेल तिथे थांबून अर्थ मनात घेऊन वाचा. काही गोष्टी लगेच समजणार नाहीत, कारण काही कथा जुन्या काळातील वाटतील, पण त्यातला संदेश तुमच्यासाठी असतो. म्हणूनच मन उघडं ठेवा आणि मग पारायण करा. कधी कधी वाचताना डोळ्यात पाणी येईल, कधी एखादा प्रसंग आपल्या मनाला भिडेल, कधी वाटेल की हा प्रसंग माझ्यासाठीच आहे. हे सगळं नैसर्गिक आहे. त्या भावना दाबू नका आणि त्या भावनांचा शांतपणे अनुभव घ्या. मंडळी, आता 7 दिवसामध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळायच्यात. घरामध्ये वाद घालायचा नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, दुसऱ्यांच्या चुका काढत बसायच्या नाही. कारण त्या क्षणी तुम्ही ज्या भावनेत असता त्याच भावनेचा परिणाम पारायणावर होतो. खूप लोकांची चूक काय होते माहीत आहे का मंडळी? ते नियम पाळतात पण मनामध्ये राग ठेवतात. बाहेरून शांत पण आतून चिडचिड. हे टाळायचे. जर एखाद्या गोष्टीवरून घरामध्ये मतभेद झाले तर त्या क्षणी शांत राहण्याचा प्रयत्न करा. हे 7 दिवस आहेत, आपण शांत राहूया असं स्वतःला सांगा. मंडळी, आहाराबद्दल आधी सांगितलं तसंच साधं सात्विक अन्न जे स्वतः खात आहात तेच नैवेद्य दाखवा. खूप पदार्थ मोठा देखावा करण्याची गरज नाही. 2 वेळा साधं अन्न आणि मनापासून आरती एवढं देखील पुरेसं आहे. मंडळी, झोपेबद्दलची महत्त्वाची गोष्ट. आता चटईवर झोपताना कदाचित सुरुवातीला त्रास होईल, पाठ दुखेल, झोप नीट लागणार नाही, पण मनामध्ये भावना ठेवा, हे मी स्वामींसाठी करते आहे. त्या भावनेतून केलं की त्रास हा कमी जाणवतो. मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 7 दिवसामध्ये शक्य तितकं नामस्मरण करा. काम करताना, स्वयंपाक करताना, गाडी चालवताना मनात हळूच श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. हा जप मोठ्यानेच करावा असं नाही, मनातल्या मनात जरी केला तरी चालतो. पण जर कधी एखाद्या दिवशी मन खूप अस्वस्थ असेल, वाचनाला बसताना लक्ष लागत नसेल, तर स्वतःला दोष देऊ नका. 2 मिनिटे शांत बसा आणि डोळे मिटा. स्वामींच्या चरणी मन अर्पण करा आणि मग वाचन सुरू करा. बघा, प्रत्येक दिवस सारखा नसतो, पण 7 दिवस हळूहळू मन स्थिर होतं. मंडळी, कधी कधी घरामध्ये अचानक अडचणी येतात. काम वाढतं, तब्येत बिघडते. अशा वेळी मनामध्ये प्रश्न येतो, हे सगळं पारायण सुरू केल्यावरच का? पण एक लक्षात ठेवा, आयुष्यातील घटना ह्या चालूच असतात. त्याचा पारायणाशी काहीही संबंध नसतो. उलट अशा वेळी पारायणाने तुम्हाला मानसिक आधार मिळतो. मंडळी, महिलांसाठी पुन्हा एकदा सांगते, जर मध्ये मासिक धर्म आला तर घाबरू नका. पारायण थांबवू नका. घरातल्या इतर लोकांकडून ते पारायण पूर्ण करून घ्या आणि 7 दिवस पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. मंडळी, या 7 दिवसामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट करा. शक्य असेल तर मोबाईलचा वापर कमी करा. सोशल मीडियावर वेळ कमी घालवा. TV कमी बघा. कारण मन जितकं शांत तितकीच साधना खोल जाते. तुम्हालाही जाणवेल, 3-4 दिवसापासून घरामध्ये वातावरण बदललं आहे, शांतता वाढते आहे, स्वतःची चिडचिड कमी होते आहे. हेच पारायणाचं खरं फळ आहे.
बाहेरच्या समस्या लगेच नाहीशा झाल्या नाहीत तरी आतली ताकद मात्र वाढतच जाते. आता 7व्या दिवसाकडे येताना मनामध्ये एक वेगळीच भावना असते. मंडळी, आजचा शेवटचा दिवस आहे, पण थोडी हुरहुरही वाटते. कारण या 7 दिवसामध्ये आपल्याला एक सवय लागलेली असते, रोज स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसण्याची. मंडळी, खूप जणांना असा प्रश्न पडतो की 7 दिवसाचं पारायण पूर्ण झालं, पण मग आता उद्यापन कसं करायचं? तर सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या. उद्यापन म्हणजे मोठा कार्यक्रम नाही, मोठा खर्च नाही किंवा मोठा देखावा नाही, लोकांना बोलवणंही आवश्यक नाही. उद्यापन म्हणजे कृतज्ञता. स्वामी, तुमच्या कृपेने हे 7 दिवस पूर्ण झाले, ही भावना व्यक्त करणे म्हणजेच उद्यापन. त्या दिवशी नेहमीप्रमाणे आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करा, गुरुचरित्राच्या ग्रंथासमोर बसा आणि शेवटचा अध्याय शांतपणे वाचा. आणि वाचन झाल्यावर महाराजांना मनापासून प्रार्थना करा. प्रार्थना खूप मोठी असावी असं नाही, पण साध्या शब्दामध्ये बोला. स्वामी, माझ्याकडून जे काही चुकलं असेल ते माफ करा आणि तुमच्या चरणी माझं आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण असू द्या. आम्हाला सद्बुद्धी द्या आणि हे पारायण तुमच्या चरणी अर्पण करते, ते तुम्ही स्वीकारा. उद्यापनाच्या दिवशी साधा गोड पदार्थ करा. शिरा, खीर किंवा साखरपुडी. तो नैवेद्य महाराजांना दाखवा आणि घरच्यांसोबत त्या नैवेद्याचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी मिळून खा. एवढं केलं तरी उद्यापन पूर्ण होतं. पण जर तुमच्या मनामध्ये असेल तर एखाद्या गरजवंताला जीव घाला किंवा अन्नदान करा किंवा मंदिरामध्ये फळं द्या. पण हे सगळं मनापासून असावं. लोक काय म्हणतील म्हणून करू नका. मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पारायण केल्यावर लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. कर्ज संपेल, पैसा येईल, सगळे प्रश्न मिटतील असं तात्काळ होईलच असं नाही. पण एक बदल नक्की होतो, ते म्हणजे मन मजबूत होतं, भीती कमी होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. जर तुमचं मन असेल तर वर्षातून एकदा तरी 7 दिवसाचं पारायण नक्की करा किंवा गुरुपौर्णिमा, दत्त जयंती किंवा आपल्या सोयीचा काळ निवडा. पण हे बंधन म्हणून करू नका, तर महाराजांच्या ओढीतून करा. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, पारायण म्हणजे स्वामींना बदलण्यासाठी केलेली प्रार्थना नाही, तर पारायण म्हणजे स्वतःला बदलवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. या 7 दिवसामध्ये तुम्ही स्वामींसमोर बसलात तर तुमच्या वागण्या, बोलण्यामध्ये, विचारामध्ये बदल हा नक्कीच तुम्हाला जाणवेल. मंडळी, आता शेवटी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली किंवा आवडली तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे असं वाटत असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हा नक्कीच घडून येईल. आणि अशाच साध्या, स्पष्ट आणि श्रद्धेवर आधारित आध्यात्मिक माहितीकरिता आपल्या कृपासिंधू रहस्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हा नक्की दाबा. मंडळी, इथे दिलेली प्रत्येक गोष्ट ही अभ्यास करून, समजून आणि शास्त्राच्या आधाराने सांगितलेली आहे. कुठेही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा अंधश्रद्धा याला खत पाणी घालण्याचा उद्देश नाही. आपण सर्वांनी मिळून श्रद्धा, संयम आणि नामस्मरण याचा मार्ग धरूया. शेवटी एकच नाव, श्री स्वामी समर्थ.